वेलकम टू ऑल. मागील 3 वर्षापासनं आपल्या आयोगाचा, राज्य लोकसेवा आयोगाचा, विशेष करून कंबाईनचा जो कट ऑफ वाढत आहे त्याचं जर सूक्ष्म अवलोकन केलं तर जर कट ऑफ त्याचा 62 येऊन राहिला, जर कट ऑफ त्याचा 60 येऊन राहिला, याचा अर्थ माहिती आहे ना, तो शेवटला कट ऑफ आहे, त्याच्या वर मुलं आहे. म्हणजे सरासरी जर काढतो म्हटलं तर पास होणाऱ्या मुलांची सरासरी ही 65 ते 68 मार्क येऊन राहिली. मग ते पण विद्यार्थी आहे ना पास होणारे. मग कारण काय लक्षात ठेवायचं की माझा स्कोर येत नाहीये. तर या दृष्टिकोनातून आपण जे मोस्ट अवेटेड आपली इको आणि पॉलिटी आहे ते आपण बॅच लॉन्च, त्याला काय म्हणतात की हे व्हिडिओ आपण इथं घेत आहोत. जर बॅच बद्दल इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर व्हिडिओ पूर्ण बघा, आणि जर समजा बॅच बद्दल इन्फॉर्मेशन नसेल पाहिजे तर इथंच व्हिडिओ जरी सोडला तरी चालेल, काही अर्थ नाहीये. कारण माहित पाहिजे की नेमका आपल्या बॅच मध्ये काय होणार, कसं होणार. आणि तुम्हाला माहित असेल परिवर्तन एकमेव असं इन्स्टिट्यूट आहे की जे बॅच लॉन्च करते आणि सोबत त्या बॅचचा आढावा पण घेते मधामध्ये की जेवढ्या पहिल्या दिवशी बोलला तेवढं झालं की नाही झालं. ठीक आहे. तर या दृष्टिकोनातून संयुक्त गट ब आणि गट क या दृष्टीने इको आणि पॉलिटी ह्या 2 बॅचेस आपण लॉन्च करत आहोत. ते ऑलरेडी लॉन्च झालेले आहे. इको आणि पॉलिटी या 2 विषयाला एकूण सिलेबसमध्ये 8 पॉइंट आहे. माहिती आहे, पूर्व परीक्षेमध्ये, मुख्य परीक्षेमध्ये 9 पॉइंट आहे कंबाईनला. आणि कंबाईनचं सर्वात महत्वाचं कट ऑफ वाढण्याचं कारण माहितीये काय आहे? मागच्या वर्षापासून 2 वर्षापासून कंबाईनच्या सिलेबसमध्ये जे पूर्व परीक्षेमध्ये आहे तेच मुख्य परीक्षेमध्ये आहे. 3 पॉइंट सोडले तर 3 पॉइंट मुख्य परीक्षेची जर सोडले तर जे मुख्य परीक्षेमध्ये आहे तेच पूर्व परीक्षेमध्ये आहे. अशा वेळेस आयोगाची डिमांड माहितीये काय आहे? आयोगाची मागणी काय आहे? आयोगाची मागणी ही आहे की 8ही सब्जेक्टला व्यवस्थितपणे न्याय दे. ज्याला आपण एक शब्द वापरतो सब्जेक्ट बिल्डिंग, विषय बांधणी. जर तुम्ही 8ही विषयाची बांधणी जर व्यवस्थितपणे केली मग त्याला वेळ किती लागतो हे तुमच्या कॅपॅसिटीवर आणि तुमच्याकडे उपलब्ध असलेल्या वेळेवर अवलंबून आहे. जोपर्यंत 8 सब्जेक्टची बांधणी होत नाही, वैयक्तिकरित्या माझ्या मते फॉर्म भरणं, कंबाईनचा फॉर्म भरणं सुद्धा हे दहशतवादी कृत्य केल्यासारखंच आहे. तुम्हाला असं डायरेक्ट बरोबर नाही का? आणि नाहीतरी वेळ चालला ना. त्या दहशतवाद्यांनी हल्ला केल्यानंतर जे परिणाम होतात तेवढे वैयक्तिक याच्यामध्ये वेळ गेल्यानंतर परिणाम होतात. म्हणून मी ते तुलना केली. जोपर्यंत सब्जेक्ट पूर्ण होत नाही तोपर्यंत फॉर्म भरणं हे चुकीचंच आहे. कारण आयोगानं अटेम्प्ट लिमिट नाही ठेवली याचा अर्थ हा होत नाही की उठसूट केव्हाही फॉर्म भरा. पुन्हा आपण विषयावर येऊ की जोपर्यंत 8 सब्जेक्ट त्याला काय म्हणतात की तुम्ही पूर्ण करत नाही तोपर्यंत त्याला काय म्हणतात परीक्षेकडनं अपेक्षाच करू नका. जे टॉप एज्युकेटर्स आहे 8ही लोकांचे महाराष्ट्रामध्ये तुम्हाला माहित असेल, आणि आज युट्यूब आहे, एक वेळा जर नाव टाकलं की लगेच लक्षात येते किंवा टीचिंग स्टाईल काय, डेप्थनेस आहे ना, पीपीटी बघून घोटण्याचा कार्यक्रम चालू नाहीये ना, नोट्स कशा आहे, सराव प्रश्न कसे आहे, यावरून अंदाज येऊन जाते. आज ओपन त्याला काय म्हणतात की सिंगल कॉम्पिटिशन झाली आहे बरं का महाराष्ट्रभर आजकाल. सिंगल कॉम्पिटिशन म्हणजे कोल्हापूर मधल्या मुलाला पण ती गोष्ट माहिती आहे, तर तिकडे भंडाऱ्यामध्ये पण ती गोष्ट माहिती आहे, इकडे रत्नागिरीमध्ये पण माहिती आहे, तर इकडे पुण्यामध्ये आणि मुंबईमध्ये पण माहिती आहे. तर या दृष्टिकोनातून आता त्या प्रिपरेशन मध्ये सिस्टमॅटिकपणा येणं हे अत्यंत गरजेचं झालेलं आहे. होते काय माहितीये का, हे आता जे बोलत आहोत हे बरोबर. बेसिकली होते काय, विद्यार्थी काय करतो, सगळ्यात पहिल्यांदा त्याची रिक्वायरमेंट आहे की तू पहिल्यांदा बाबा सब्जेक्ट ओके बरोबर बनव. काय बनव? सब्जेक्ट व्यवस्थितपणे बनव. या सब्जेक्टचा अप्रोच हा तू पीवायक्यू नुसार ठेव. ओके, हे एक वेळा जर झालं व्यवस्थित पीवायक्यू नुसार सब्जेक्टचं रिडिंग, सब्जेक्टचं अंडरस्टँडिंग आणि का, आणि प्रत्येक विषयाची रिक्वायरमेंट वेगवेगळी आहे. यानंतर मग लक्षात ठेवायचं तुझा सराव आहे. यानंतर मग लक्षात ठेवायचं तुझं ते 1 डे रिव्हिजन बॅच आहे, 2 डे रिव्हिजन बॅच आहे. याच्यानंतर तुझं ते मेंटॉर, एक नवीन फॅड आला बरोबर नाही का, तो आहे. अभ्यासक्रम पूर्ण करत नाही मुलगा, 40च्या वर स्कोर जात नाही त्याचा, आणि तो मुलगा चालला मेंटरशिपसाठी. आयोगाच्या अध्यक्षाकडे जरी तू मेंटरशिप घेतली ना, तुझा कट ऑफ 40च्या वर काय 20-30च्या वर जाणार नाही आहे. जे मूळ आहे ना, मूळ बेसिक, ते लक्षात ठेवायचं सब्जेक्ट बिल्डिंग आहे. कोणत्याही परीक्षेत पीवायक्यूचा आधार घेऊन व्यवस्थित सब्जेक्ट बिल्डिंग करणे. माझं नेहमी एक म्हणणं आहे, 8 विषय आहे ना तुला, 8 सब्जेक्ट, 8 एज्युकेटर, 8 एफआयक्यू, 8 पीवायक्यू, म्हणून तर कट ऑफ वाढून राहिले ना.
पहिले कसं होतं माहितीये का, एसटीआय वेगळं, पीएसआय वेगळं, याच्या मेन्स वेगळ्या व्हायच्या आणि आपापल्या पीएसआयची मुलं फक्त लॉ करायची आपल्या परीनं वेटेजनं, एसटीआयची इकॉनॉमी करायची. आता सिंगल सिलेबस कॉम्पिटिशन आहे आणि म्हणून हा कट ऑफ शूट होत आहे यावेळेस. म्हणून तुमची भूमिका त्यातल्या त्यात जर मी विषयावर येतो म्हटलं तर आपले जे दोन्ही विषय आहे इको आणि पॉलिटी हे स्टेबल सब्जेक्ट आहे. तुम्हाला माहिती असेल की महाराष्ट्रामध्ये असे अनेक एज्युकेटर आहे की जे मल्टी सब्जेक्ट शिकवतात, त्यातला मी एक आहो. इको पण घेतो, पॉलिटी पण घेतो. तिथे राज्यसेवा डिस्क्रिप्टिव्ह मध्ये तुम्हाला माहिती असेल की जवळपास 2, 3, 4 पूर्ण विषयच मी घेतो. तर या सगळ्यांमध्ये जर बघितलं तर इको आणि पॉलिटी हे असे सब्जेक्ट आहे जे स्टेबिलिटी देतात. आता आपण इंटिग्रेटेड बॅच मध्ये आता आलो या वर्षीपासून, नाही याआधी आपण पुढचे मागचे 6-8 वर्ष हे इंटिग्रेट सेक्शन वाईज मध्येच आपण म्हणजे काम करत होतो. आजपर्यंत ह्या दोन्ही सब्जेक्ट मध्ये 15+15 30 पैकी आपल्या मुलांचा स्कोर 25च्या वरच आहे, 25च्या वरच आहे. आणि आपलं स्लोगन आहे, हे वाक्य रेकॉर्ड करून घ्या किंवा हे वाक्य युट्यूबवर येऊनच आलं तर आपल्यामधनं येणार, नाही तर हे कुठूनच येणार नाही. याचं कारण माहितीये काय, आपल्या बॅचचं वैशिष्ट्य हे का बरं मी एवढ्या कॉन्फिडेंटली वाक्य बोलतो, याचं कारण आपल्या बॅच मध्ये विस्तृतपणा खूप आहे. बरोबर. काही काळ अगोदर माझे सर तुम्ही खूपच शिकवता हो सर. आज तेच मुलं म्हणतात की सर तुम्ही शिकवलं म्हणून आम्हाला आता पुन्हा क्लास लावण्याची गरज नाही. एक विषय बोलतो, आता 2023 पासून डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न आला होता, मग तो 25 पासून लागू झाला. म्हणजे आता यावर्षी डिस्क्रिप्टिव्हची मेन्स होणार आहे काही महिन्यामध्ये. तर ज्या विद्यार्थ्यांनी माझ्याकडे कंबाईनच्या बॅचेस केल्या होत्या, कारण त्या सिलेबस एक होता ना, त्या विद्यार्थ्यांना मी अजूनही ठाम सांगतो की त्याला डिस्क्रिप्टिव्हला वेगळी बॅच लावण्याची गरज नाही, फक्त रायटिंग स्किल वेगळं करावं लागते. हे का सांगून राहिलो, कारण एवढ्या डीप मध्ये आपल्या बॅचेस असतात. हो, हे जर तुम्हाला एकदम एक्सटेंटिव्ह बॅच पाहिजे असेल तर आणि तर ह्या बॅच मध्ये या बरं का. नाही तर पीपीटी लावली मी घोटत आहो असं होत नाही. व्हाय नॉट, कारण सब्जेक्ट तशी आहे. इको पॉलिटी जॉग्राफी सारखा सब्जेक्ट आहे जो फक्त इन्फॉर्मेटिव्हवर चालतो. सायन्स सारखा सब्जेक्ट आहे इन्फॉर्मेटिव्हवर चालतो. पण हे सब्जेक्ट तसे नाही आहे, ज्याला आपण करंट म्हणतो ना. करंट तुम्ही जर एखादी इयर बुक घ्या, ह्या 2 विषयाचे करंट म्हणजे त्या इयर बुकचे 150 पेजेस आहे, 2 पेजेसचे. त्यामुळे हा डायनॅमिक सब्जेक्ट आहे आणि डायनॅमिक असल्यामुळे याच्यात मार्क पण येतात. ओके. तर या दृष्टिकोनातून हे पॉलिटीची बॅच आणि त्यानंतर इकॉनॉमीची बॅच ही सर्वात अद्ययावत बॅच आहे. 25-26 साठी 25ची जर आता मेन्स असेल त्याला पण तुम्ही करू शकता, 26ची असेल त्याला पण करू शकता. मी तुम्हाला पुन्हा सांगितलं कंबाईनचं सर्वात महत्वाचं वैशिष्ट्य आहे, जे प्रीला आहे तेच मेन्सला आहे आणि जे मेन्सला आहे तेच प्रीला आहे. प्रश्नाचं स्वरूप थोडं वेगळं आहे पण कंटेंट सिलेबस एकच आहे. म्हणून हुशार पोरगा माहितीये काय करून आला, पहिले सिलेबस बरोबर करून आला, प्री देऊन राहिला आणि त्याला माहितीये प्री नंतर फक्त मराठी इंग्लिशच करायचं आहे मला. प्रीचा अर्थ होतो प्रीच्या दुसऱ्या दिवशी. कट ऑफ वाढत आहे, विद्यार्थ्यांचीच वाढत आहे ना कट ऑफ. मी पुन्हा सांगतो, हे गोष्ट तुम्हाला म्हणजे ठीक वाटत नाही. 60 कट ऑफ येणं, 62 कट ऑफ येणं म्हणजे माहिती आहे शेवटला कट ऑफ आहे, त्याच्या वर मुलं असते. सरासरी जर काढली तर ती 65-68 भरते. तर या दृष्टिकोनातून या दोन्ही बॅचेस आपल्या आहे. थोडं मी इंट्रोडक्शन करून देऊ त्या बॅचेस बद्दलचं. आणि जर इको ज्याला वेगळी पॉलिटी घ्यायची असेल, वेगळी पॉलिटी वेगळी इको वेगळी, हे का बरं असं, कारण बरेच लोक इंटिग्रेटेड बॅचेस लावतात, त्यांचं इको पॉलिटी तिथं बरोबर होत नाही. मग त्या दृष्टीनं आपल्याकडे बऱ्याच इन्क्वायरी येतात की सर हे नाही झालं ते नाही झालं, म्हणून इको पॉलिटी नसेल बरोबर, पॉलिटी इको बरोबर इको दोन्ही सोबत पाहिजे असेल तर ही कंबो बॅच, दोन्हीला सोबत. ओके. तिघांचे व्ह्यूज सेम आहे, फक्त या बॅच मध्ये तुम्हाला डिस्काउंट थोडं जास्त आहे कंबो बॅचला. आणि या सोबत त्याला काय म्हणतात की कंबो बॅच मध्ये जवळपास तुमची 30 मार्काची व्यवस्थितपणे तयारी होते आणि सोबत याच्यामध्ये चालू घडामोडी बॅच आपण मोफत देत असतो. हे आपलं वैशिष्ट्य आहे. का बरं माहितीये का, म्हणजे 15 मार्काचा पॉलिटी असेल तर 15 मार्काचा चालू घडामोडी मोफत. आणि चालू घडामोडी म्हणजे असं नाही आहे, प्रॉपर चालू घडामोडीची बॅच बरं का, प्रॉपर दिनविशेष पुरस्कार जे असतात ना, जे बॅच असते ती बॅचेस. उद्देश एकच आहे की एकाच बॅच मध्ये दुसरा. कारण अरे बाबा मला सांगा करंटचा अर्थ काय, मी पुन्हा रिपीट करतो, त्या सिम्प्लिफाईड इयरबुक मध्ये, अभिनव इयरबुक मध्ये किंवा अजून कोणती इयरबुक घ्या, त्या इयरबुक मध्ये जवळपास 100-150 पेजेस इको पॉलिटीचा करंट आहे ना. मग याच्यामधून त्याच्याचा की त्याच्यामधनं याच्यात आहे, म्हणून हे गरज आहे. इको पॉलिटीमध्ये पण सुद्धा 15+15 आणि याच्यामध्ये पण कळली स्पर्धा. म्हणून 45 मार्काची तयारी तुमची एकाच बॅच मध्ये आरामात होईल. 45चा अर्थ होतो जवळपास 50%. आपला स्लोगन आहे 45 पैकी 50 मार्क.
का बरं? कारण तुम्हाला माहित असेल आरबीआयच्या स्थापनेच्या वेळी स्थापना कशी झाली हे शिकवताना मी पार तुम्हाला गोलमेज परिषद, सायमन आयोग, कळलं का, 1909चा कायदा तिथून आणतो, म्हणून आपली बॅच मोठी होते. आणि आपल्या इथं एकमेव, मी गंभीरपूर्वक सांगतो बरं का, एकमेव आपलं इन्स्टिट्यूट आहे, एकमेव ज्या इथं बॅच रिपर्चेस होतात. रिपर्चेस म्हणजे एक वेळा त्यानं पॉलिटी घेतली, बरोबर, मग आता अपडेट येणार आहे ना, तर तो पुन्हा बॅच घेतो, मग आपण त्याला एक्स्ट्रा डिस्काउंट देतो, त्यात कुठे दुमत नाही. हे खूप कमी वेळा होते. ही सिम्पटम्स माहिती आहे कशाचा आहे, की नाही सर ह्या एका बॅचमुळे मला असं भरकटण्याची गरज नाही, 1 डे 2 डे हे ते सराव पेपर वगैरे त्या दृष्टिकोनातून. चला कळली पर्यंत ही कंबो बॅच आहे आपली, बाकी सगळं सांगतो मी. त्यानंतर हा आपला डिस्प्ले ऍपचा, या कंबाईन मध्ये गेल्यानंतर ही इको आणि पॉलिटीची बॅच आहे, खाली कंबोची बॅच आहे. त्यानंतर बघा आपलं हे बघा चालू घडामोडी आहे, 43 व्हिडिओ दिसते का रे, हे बघा 43 व्हिडिओ. तुम्हाला काय म्हटलं होतं असं हे नाही बरं का, 43 व्हिडिओ. त्यानंतर इथं अभ्यासक्रम, नोट्स आणि सराव पेपर. अभ्यासक्रम काय आहे, नोट्स पूर्ण इकॉनॉमीचा असेल तर इकॉनॉमी, पॉलिटिक्स हे पॉलिटिक्स आहे तर नोट्स पॉलिटिक्सच्या एका जागी, आणि सराव पेपर समजलीत पर्यंत. आणि विषय बघा कुठून सुरू होतो, राष्ट्र म्हणजे काय, राज्य म्हणजे काय. विषय बघा संविधान वाद, संविधान म्हणजे काय, आणि मग आपण सुरू करतो संविधान निर्मिती. विषय कळलीत पर्यंत. हे बघा किती व्हिडिओ आहे मला दिसून नाही राहिले, 1 आणि हे 2, एकूण 4 व्हिडिओ याच्यामध्ये. आणि त्यानंतर इथं 5व्या दिवशी तुमचं संविधान निर्मिती सुरू होत आहे. त्यानंतर प्रस्तावना, प्रस्तावनेवर बघा 3 व्हिडिओ. भारतीय भूभाग आणि राज्यक्षेत्र 3 व्हिडिओ. भारतीय भूभाग राज्यक्षेत्र म्हणजे कलम 1 ते 4, बरोबर नाही का. यामध्ये भाग 1 मध्येच का बरं हे आहे, ओके, भारतीय भूप्रदेश घेऊ शकते पण देऊ शकते का, मग त्या संदर्भात 3 केसेस काय, बांगलादेशची केस काय आहे, कच्छतीवची केस काय आहे. या तऱ्हेनं आपण त्याला काय म्हणतात की बॅचचं डिझाईन करतो. एकदम हे का बरं आहे माहितीये का वैशिष्ट्य, कारण जे प्रीला आहे तेच मेन्सला आहे. एक बॅच जर केली तर विषय खतम. 1 डे 2 डे रिव्हिजनला जी इकडे तिकडे तुम्ही फिरता तिथं फक्त जायचंय टाइमपास करायला. टाइमपासचा अर्थ म्हणजे काय, हा एका दिवशी मला सगळं ऐकून होते माझं, मी 1 डे 2 डे रिव्हिजन का नाही घेत. त्याचं रिझन असं आहे, मला व्यक्तिशा काय वाटते की मला काय ती काळ्या दगडावरची रेषा आहे, जोपर्यंत सब्जेक्ट बनत नाही तोपर्यंत काहीच खरं नाही. मुलं म्हणतात की टेस्ट सिरीज लावतो मी, माझं टाइम मॅनेजमेंट करायचं आहे. अरे बाबा तू सिलेबस तरी पूर्ण केला का. सिलेबस शब्द वापरणं मी टाळतो. सब्जेक्ट बिल्डिंग केली का तू जर सब्जेक्ट बिल्डिंग केली असेल तर तू हिमालय पर्वतावर काय लिंबाच्या झाडावर बसूनच टेस्ट सॉल्व्ह केली तरी विदिन अ टायमिंग होते. बेसिक मुलं स्किप करून राहिले आणि बाकी वरवर हवेत गोळे मारून राहिले. एका दिवसात बा माझे प्रश्न येणार आहे सराव, आहा जोपर्यंत येणारच नाही, बेसिक सब्जेक्टच नाही तोपर्यंत हे गोष्ट पचत नाही. ही गोष्ट ठीक वाटत नाही बरं का मी सांगतो, पण हे त्या लोकांचं कॅरेक्टरिस्ट आहे जे लोक 65च्या वर कट ऑफ आणून राहिले. सब्जेक्ट बनवा, सब्जेक्ट यानुसार. चला कळलं. त्यानंतर पुढे जर जातो म्हटलं तर हे बघा, हे कुठले बाबा, हे इकॉनॉमिक्स आहे. त्यानंतर बघा अर्थव्यवस्था नोट्स एका जागी, अर्थव्यवस्था अभ्यासक्रम विश्लेषण. त्यानंतर राष्ट्रीय उत्पन्नाचे 3 व्हिडिओ, वृद्धी आणि विकास बघा जसा सिलेबस तशी बॅच आहे. त्यानंतर गरिबीचे 2 व्हिडिओ, बरोबर बघा, वृद्धी आणि विकास 2 व्हिडिओ. सिलेबसला फक्त ग्रोथ अँड डेव्हलपमेंट आहे, आपण सस्टेनेबल डेव्हलपमेंट पण घेतो कारण ते मेन्सला कशाला आहे, तुमच्या एन्व्हायरमेंटला आहे, माहिती आहे एन्व्हायरमेंट आहे कंबाईन मेन्सला. या तऱ्हेनं ठीक आहे पर्यंत. आणि त्यानंतर हे सोबत मोफत चालू घडामोडी बॅच इथे येते. ही बॅच बघा, ही अगेन बघा इथं 63 व्हिडिओ आहे, करंट मध्ये 63 व्हिडिओ आहे. आबर 63 व्हिडिओ. मी तुम्हाला काय सांगितलं की उद्देश एकच आहे आमचा, मिनिमम फीज मध्ये मॅक्सिमम कंटेंट उपलब्ध झाले पाहिजे पोरांना. म्हणजे नंतर बघा जर तुमचा मुलगा दुसरीकडे बॅच लावत असेल, माझ्याकडे इको कडून पॉलिटिकडून, तर दॅट इज माय फेल्युअर, ते फेल्युअर आहे. पण मी तुम्हाला काय सांगितलं, आपले उलट होते, मुलं फोन करतात की सर मला पुन्हा बॅच घ्यायची आहे ती, बरं. असे जवळपास 30% मुलं आहे बरं का जे रिपर्चेस करतात बॅच, कारण त्यांना माहित आहे की या विषयांमध्ये काय. तो माहिती आहे कशाला, तुम्ही मला युट्यूबवर आधीपासून ओळखता, तुम्हाला चांगल्या तऱ्हेने माहित आहे तो विषय काय आहे. तर या तऱ्हेनं त्याला काय म्हणतात ते आपण घेतो. त्यानंतर बघा करंट इको टॉपिक अपडेट व्हिडिओ. इकोला करंटची जोड पाहिजे असते, हे स्वतंत्र फोल्डर 3 नंबरवर कळलं का. आणि त्यानंतर इको बॅच हे या प्रकारे. तर बेसिकली लक्षात ठेवायचं हे या प्रकारे आपल्या बॅचची काय मांडणी आहे. त्यानंतर प्रिंटेबल नोट्स असेल, PYQ असेल, टॉपिक टेस्ट असेल, पीपीडी म्हणजे काय, टॉपिक टेस्ट वेगळं, प्रत्येक टॉपिकवर 15-15 प्रश्न. त्यानंतर फुल्ली टेस्ट, फुल म्हणजे पूर्ण सिलेबस झाला इकॉनॉमिकचा की त्यावर 100 मार्काचे 2-3 टेस्ट. 5 पट व्ह्यू आहे आणि 7 महिने तुम्ही बघू शकता. 5 पट व्ह्यू म्हणजे भरपूर होते, समजलं. 7 महिने बघू शकता. 7 महिने आम्ही का ठेवतो माहितीये का,
की त्याच्यामध्ये एक एक्झाम तुमची कव्हर झाली पाहिजे, पुढची येणारी. जर उदाहरणार्थ आता एक मेन्स आहे, पुन्हा पुढची प्री आहे, तर होऊन जाते. सब्जेक्ट एक वेळा मस्त बनून जातो. इज दॅट क्लिअर? तर या तऱ्हेनं सोबत लक्षात ठेवायचं ऍप वगैरे माहिती आहे तुम्हाला. आणि आता ऑफर चालू आहे तुम्हाला. ओके, ABHI45 हे ऑफर कोड वापरा. अतिशय महाराष्ट्रामध्ये स्वस्त पण बॅच आहे आपली. आपली बॅच स्वस्त पण आहे आणि त्याला सर्वात लेंदी पण बॅच आहे. शॉर्टकटचा जमाना नाही बरं का. बघा माझं म्हणणं काय, 2 वर्षात 20, 40, 50 कट ऑफ आणण्यात काय अर्थ नाही. थोडा पॉज घे आणि एका दमानं कट ऑफ 68-70 पर्यंत घेऊन जा. बाकी एक्झाम नंतर पण बाकी कामं करायची आहे ना बाबा तुला. एवढंच कामात थोडी किती दिवस अटकणार आहे तू इथं. म्हणून एकदम मस्त पंच मारायच्या आधी एकदम स्ट्रॉंग मस्त प्रिपरेशन करून घे. आणि मी नेहमी सांगतो आपली बॅच इको पॉलिटी केली की टेस्ट सिरीज तू गावभराच्या सॉल्व्ह कर. कंटेंट माझा, टेस्ट बाहेरची नाही सॉल्व्ह झाली जबाबदार मी असेल. समजली पर्यंत? ती टेस्ट फक्त आयोगाच्या धर्तीवर असावी. आणि आयोगाच्या धर्तीवर टेस्ट आहे की नाही हे तुला बरोबर कळते. याचं कारण आपण याच्यासोबत व्यवस्थितपणे PYQ टाकतो. तुलाच कळून जाते विषय काय तर. आणि प्रत्येक टॉपिकवर 60+ प्रश्नांचा आपला काय होतो, सराव होतो. ठीक आहे. तर ही ऑफर घ्यायची आहे. या तऱ्हेनं व्यवस्थितपणे विषयाची बांधणी करा. कळलं का? आता टाइम टेबल बनवण्यात आलेला आहे 2026 चा. दर महिन्यानं परीक्षा आहे, दर महिन्यानं. आणि जेव्हा परीक्षा कंटिन्यू चालतात ना, तेव्हा जे काही आपण शब्द वापरतो वरण भात पोरक, त्या पोरांचा एक प्रॉब्लेम आहे. मला कळतच नाही की माझा सिलेबस, मी बघा आता किती मिनिटं व्हिडिओ झाला, अर्धा तास व्हिडिओ झाला असेल माझा, किंवा जे काही मिनिटं झाली असेल, जेवढे मिनिटं माझा व्हिडिओ झाला त्याच्या चौपट मी एकच शब्द वापरत आहो की तू सिलेबस पूर्ण केला का, तू विषयाची बांधणी केली का, तू विषयाचं फाउंडेशन केलं का. हा शब्द का वापरत आहो? कारण बघा तुम्ही सध्या सगळ्या क्षेत्रामध्ये MPSCच्या मेंटरशिप शब्द गाजत आहे, वन डे रिव्हिजन गाजत आहे, अजून काय टेस्ट सिरीज गाजत आहे, सगळं गाजत आहे. पण अभ्यासक्रम नावाचा शब्द गाजत नाहीये, सिलेबस नावाचा शब्द गाजत नाहीये, सब्जेक्ट बिल्डिंग नावाचा सब्जेक्ट गाजत नाहीये. आणि हा गाजत नाहीये म्हणून मुलं दनादन नापास होत आहे. आणि हा सब्जेक्ट सायलेंट आहे म्हणून सायलेंट मुलांचे स्कोर 65च्या वर येत आहे. एका एक्झाम मध्ये मला सांगा, एक मुलगा एक एक्झाम जर पास होऊन राहिला तर त्याला 2-3 पोस्ट का बरं मिळत आहे? बिकॉज ही शी हॅज सब्जेक्ट, विषय आहे त्याच्याकडे. बरोबर नाही का? हे काही लेबर वर्क नाही आहे की बाबा रोज जातो मी टिकास फावडं घेऊन आणि सराव करतो. इथं कसं आहे, फर्स्ट प्रिपेअर युअर सब्जेक्ट अँड देन सराव. पहिले विषय बनव मग सरावाला जा. आणि खेदजनक वाटावं म्हणजे वाटते मला, आता पुण्यामध्ये तुम्हाला माहिती असेल की आपला ऑफलाईन पण क्लास म्हणजे मी शिकवतो आणि आपल्या सगळ्या बॅचेस हायब्रिड आहे. जे मी समोर पोरांना शिकवतो पुण्यामध्ये तेच बॅच यात असते. यामुळे काय होते माहितीये का, यामुळे बिटवीन द लाईन खूप जास्त मजबूत होतात आणि मुलं हायब्रिडची डिमांड करतात. आपली रेकॉर्डेड बॅच आहे, पोरं म्हणतात नको नको सर हे द्या का, कारण क्वेश्चन आन्सरिंग होते ना तिथं. तर या तऱ्हेनं आणि बरेच विद्यार्थी असे बघितलेले आहे की पुण्यामध्ये अभ्यासक्रम पूर्ण न करता टेस्ट सिरीजला आलेले आहे. सर टेस्ट सिरीज लावायला आलो. म्हणलं तू विषय बनवला का रे, सायन्स पूर्ण वाचलं का? नाही सर 2 विषय बाकी आहे म्हणे अजून. म्हणलं विषय बाकी आहे तू कसं काय अटेम्प्ट देऊन राहिला? आयोगानं अनलिमिटेड अटेम्प्ट दिले याचा अर्थ हा होत नाही की आपण फुल टाइमपास करून घ्यावं स्वतःचा. त्याचं युटिलायझेशन प्रॉपर करता आलं पाहिजे. तुम्ही एक स्टेप मागे जर आले ऑटोमॅटिक पुढचे 4 वर्ष वाचतात. आणि तुम्ही जर आता बघा दर महिन्याला परीक्षा आहे, जो विद्यार्थी शांतपणे व्यवस्थितपणे एक एक सब्जेक्ट बनवणार आणि मग परीक्षा जाणार त्याचा स्कोर येणार. आता आली परीक्षा आता पुढच्या दिवाळीला 27चा सिलेबस येणार आहे, त्याच्या पुढच्या दिवसाला 28चा सिलेबस डेट येणार आहे. डेट म्हणजे ते शेड्यूल, टेंटेटिव्ह शेड्यूल. त्याला अर्थ तेव्हाच आहे जेव्हा तुझा अभ्यासक्रम पूर्ण होईल. अभ्यासक्रम ज्यावेळेस तू 8 सब्जेक्ट जेव्हा तू पूर्ण करशील त्यानंतर मग त्याला काय म्हणतात की एक फॉर्मॅलिटी म्हणून तू एक चांगली टेस्ट सिरीज जॉईन कर. बाकी टेस्ट सिरीज झेरॉक्स सेंटरहून आण. तो टाइमपासचा काळ आहे तो. जागा ऍड आल्यापासनं तर परीक्षेपर्यंतचा टाइमपास म्हणजे सराव झालं, टाइम मॅनेजमेंट कसा करू, स्टेबिलिटी कशी आणू. कारण यू हॅव सब्जेक्ट. पण जर सब्जेक्ट नसेल तर बाकी सगळं मलमपट्टी आहे. ते केव्हा निघेल काही सांगता येत नाही. ओके, त्यामुळे याचा अर्थ उद्देश माझा बॅच लॉन्च करणे पण होता आणि तुम्हाला सांगणे पण होता की वेळ गेलेली नाही, अजून वेळ अजूनही आहे कंबाईनसाठी. राज्यसेवेला आता साहजिक आहे, तर आता 25 तर गेलंच, आता 26चा म्हणजे कार्यक्रम आहे आता. बरोबर. तर या तऱ्हेनं व्यवस्थितपणे घ्या. ऑफर कोड हे वापरा आणि काय अडचण आली तर तुम्ही मला कॉमेंट बॉक्समध्ये काय करा नक्की सांगू शकता. चला कळली इथपर्यंत.
मुख्य भर. आपलं माहित असेल ओनली कंटेंट नथिंग एल्स. हे आपण का बरं म्हटलं? जे आहे ते मोकळं मोकळं सांगतो. याचं कारण म्हणजे काय? स्पर्धा परीक्षेमध्ये 1 वर्ष नापास म्हणजे तो 2 वर्ष मागे जातो. बरोबर. आता 25ची एक्झाम बघा 26 मध्ये पूर्ण होणार. जॉईन लेटर त्याचं 27 मध्ये येणार. 26च्या परीक्षा 28 मध्ये होणार. म्हणून त्याला काय म्हणतात की वेळ वाचवा. सगळं कळलं? चला एवढे बोलून आजच्या ठळक बातम्या इथंच काय करतो, आपल्या थांबवतो. बरोबर. काय अडचण असेल तर मला सांगा. माफक दरामध्ये फीज आहे, हे आहे बॅच आहे, नोट्स वगैरे सगळ्या प्रिंटेबल असतील. पूर्ण काहीच अडचण नाही. व्यवस्थितपणे बॅच मोबाईल समोर ठेवायचा, एक आपला शेड्यूल लावायचा. ओके. एक वही पेन घ्यायचा, कारण माझी बॅच वेगळी आहे. माझी बॅच अशी नाही आहे समोर मोबाईल ठेवला ना असा बघत आहे. सोबत सोबत डायग्राम काढायच्या, जे जे मी सांगतो ते. ओके. सगळ्या गोष्टी आणि तशा प्रॉपर बॅचेस करा. ऑनलाईन केलं तरी चालते. कंबाईनला पुण्यात येण्याची गरज नाही. पुण्यात येणं म्हणजे विदर्भाचे एक लोककवी आहे, मला वाटतं रमेश ठाकरे, त्यांचं एक वाक्य आहे, चारण्याची कोंबडी बारण्याचा मसाला. माहितीये का? रमेश ठाकरे प्रसिद्ध आहेत, ते आर्मी मधने येतात. पुण्यामध्ये कंबाईनला येणं कशासाठी येतं बाबा? गावाकडून करणं. फक्त डिसिप्लिन मेंटेन कर बरं का बॅचची, ऑनलाईन बॅचची. कारण त्याला खूप जास्त डिसिप्लिन पाहिजे. मस्त मोबाईल समोर एक वही आपलं आहे नाही का, व्यवस्थितपणे काढणं आणि प्रॉपर पूर्ण व्हिडिओ पूर्ण केल्याशिवाय उठायचंच नाही. झाला व्हिडिओ आणि चला मग पुढे, मग बाकी, असं या प्रकारे 100% होईल. कारण गावाकडूनच कमी पैशामध्ये व्यवस्थित प्रिपरेशन होते. ठीक आहे. राज्यसेवेला डिस्क्रिप्टिव्ह रायटिंग स्किल वगैरे लागते. त्यामुळे राज्यसेवेला यायचं असेल तर मेन्सला या, पूर्वला पण येऊ नका राज्यसेवेला. ठीक आहे. ओके. थँक्यू.